5 महिन्यापूर्वी मन्याचं लग्न झालं. त्याची बायको सुमन शेजारच्याच गावातली होती. 35शीला आला तरी मन्याचं लग्न काही जमेना. त्याच्या काळजीने त्याची आई मंदाची झोप उडाली होती. मग सुमनचं स्थळ चालून आलं. सुमनचा पहिला नवरा तिच्या लग्नानंतर एका अपघातात वारला होता. तेव्हापासून ती आईकडे राहायची. पोरीला किती दिवस घरात ठेवणार म्हणून सुमनच्या आईने कसाबसा सुमनचे पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सुमनचा स्वभाव तसा समजदार मनमिळावू होता. घरकामाची तिला भारी हौस होती. तिला पण आईच्या घरी शेती नसल्याने तिला शेतातलं काम काही येत नव्हतं. सुमन दिसायला खूप देखणी होती. तिला नटायची पण खूप आवड होती. केसात नेहमी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळलेला असायचा. तिची आई नेहमी म्हणायची, माझी पोर जिथं लग्न करून जाईल तिथं सोन्याचा संसार करल. सुमनचं मन्याबरोबर लग्न ठरलं आणि तिच्या आईची एकदाची काळजी मिटली. मन्या आणि सुमनचं लग्न साध्या पद्धतीनंच गावातल्या एका मंदिरात पार पडलं. सुमन सासरचं माप ओलांडून आल्यापासून मन्याच्या आईच्या नजरेत खूपच होतं. मन्या बायकोला खूप जीव लावायचा. तिला काय हवं काय नको ते आणून द्यायचा. हे मन्याच्या आईला म्हणजेच मंदाला आवडत नसं. मन्याच्या घरी भरपूर शेती होती. तो सकाळी भाकरी बांधून रानात गेला की दिवस मावळतीला घरी यायचा. सुमन मात्र दिवसभर आपलं घरातलं काम करायची. ती घर अगदी नीटनेटकं ठेवायची. सकाळी लवकर उठून मन्याला डब्बा करून द्यायची. सासूला काय हवं काय नको ते पाहायची. सासूनं आवाज दिला की सुमन हातातलं काम सोडून पळत यायची. एवढं करून देखील तिला सुमनचा राग यायचा. मन्या रानात गेला की मंदाची सुमनला कुरकुर करणे सुरू व्हायचे. पण सुमन कधी सासूचा राग मानत. तिला वाटायचे सासू आपल्या आईसारखीच आहे. आई पण आपल्याला काही चुकलं की बोलायची. मन्या संध्याकाळी घरी आला की त्याची आई त्याचे कान भरायला सुरुवात करायची. कारण त्याला आपल्या आईचा स्वभाव माहीत होता. असेच काही दिवस जात होते आणि मंदाला वाटायला लागले की आपण मन्याला एवढं बायकोबद्दल वाईट सांगतो. त्याच्या बायकोबद्दल त्याचं मन वळवते तरी तो तिला काहीच बोलत नाही. हे असंच चालू राहिलं तर एक दिवस बायकोच्या नादी लागून आपल्याला घराबाहेर काढल. असंच एक दिवस दुपारची वेळ होती आणि सुमन आपलं काम आवरून थोडी कुठे बसते ना बसते. तोच मंदा उबरडून मोठ्याने रडायला लागली. सुमनला तर कळेना आज काय झालं. ती धावत पळत सासूजवळ आली. तोपर्यंत शेजारच्या आयाबाया जमा झाल्या होत्या. आलेल्या बायांनी पार घर गजबजून गेलं होतं. सुमन पुढे होऊन सासूला काय झालंय म्हणून विचारते. तशी मंदा सुमनला अक्षरशः शिव्या द्यायला लागते आणि म्हणते, काय झालं म्हणून काय विचारते. माझे 5 तोळ्याचे दागिने मी तांदळाच्या डब्यात ठेवले होते. अगं ते चोरीला गेलेत आणि ते तू चोरले. हे ऐकून तर सुमनला धक्काच बसला. सुमन सासूला काही प्रत्युत्तर देणार त्या अगोदरच मंदा उठते आणि शेजारी पडलेले लाकूड उचलून सुनेला गुराढोरासारखं बदडते. जमलेल्या बायकापैकी कोणीही मध्ये पडत नाही. मंदा मात्र सुनेला खूप मारते. एवढं सगळं सुरू असताना सुमनला मंदाच्या तावडीतून कोणीही सोडवत नाही. कारण त्यांना मंदाचा स्वभाव माहीत असतो. सुमनला सासूनं एवढं मारलेलं असतं की तिला बिचारीला जागचं उठता पण येत नव्हतं.
तरी मंदाचं अजून शिव्या देणं चालूच होतं. मंदा सुमनचे केस पकडून ओढतच तिला घराबाहेर काढते आणि दार लावून घेते आणि माझे दागिने आणल्याशिवाय घरात पाऊल ठेवायचं नाही असं ठणकावून सांगते. सुमन बिचारी गयावया करत रडते, पण सासूला काही पाझर फुटत नाही. सर्वजण सुमनचा तमाशा पाहत होते, पण कोणीही पुढं येत नव्हतं. मंदा खिडकीतूनच बायांना म्हणाली, तुम्ही काय तमाशा पाहता, निघा इथून. तिच्या आवाजाने बायांची गर्दी पांगली. शेवटी सुमन कशीबशी उठली आणि माहेरचा रस्ता धरला. सुमन बिचारी रडतच चालली होती. मारामुळे सगळं शरीर ठसठस करत होतं. ती अंधारात आईच्या घरी जाण्यासाठी वाट तुडवत होती. पाहता पाहता ती सासरच्या गावापासून बरीच दूर आली होती. मन्याला आईचा प्रताप समजल्यावर तो भयंकर संतापला. तो सुमनला शोधण्यासाठी घराबाहेर पडला. तोच आईनं त्याला अडवलं. तिला शोधायला बाहेर गेला तर माझं तू मेलेलं तोंड पाहशील असं तिनं मन्याला ठणकावून सांगितलं. आता मन्याचा नाईलाज झाला. ज्या कारणावरून आईनं सुमनला मारून घराबाहेर काढलं त्याचा छडा लावायचं त्यानं मनाशी ठरवलं. सुमनच्या काळजीनं त्याला रात्रभर झोप लागली नाही. आता सुमनच्या घरच्यांना कसं सामोरं जायचं याचं त्याला मोठं टेन्शन आलं. बराच अंधार पडला होता, पण सुमन अजून आईच्या घरी पोहोचली नव्हती. तिचा रस्ता आता जंगलातून जात होता. तिला समोरून काही माणसं येताना दिसल्यामुळे ती घाबरली आणि ती मुख्य रस्ता सोडून बाजूला जाऊन लपून बसली. ते लोक तिथून निघून गेल्यावर ती पुन्हा चालू लागली आणि मजल दरमजल करत ती मध्यरात्री आईच्या घरी पोहोचली. सुमनने दरवाजा वाजवताच आईनं दार उघडलं आणि एवढ्या रात्री सुमन आलेली पाहून आई पण घाबरली. सुमननं झालेला सर्व काही प्रकार रडत रडतच आईला सांगितला. तेव्हा तिच्या आईला आपल्या पोरीची अवस्था पाहून अश्रू अनावर झाले. मन्यानं दुसऱ्या दिवशी आपल्या आईचे दागिने खरंच चोरीला गेलेत का याचा शोध घेतला. तेव्हाच त्याला समजले की दागिने तर आईनं शेजारच्या म्हातारीकडं लपून ठेवले होते. तेव्हा त्याला आईचा खूप राग आला. आईबद्दल मनात असणारा आदर कमी झाला. आपली आई एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागेल असा त्यानं स्वप्नात देखील कधी विचार केला नव्हता. तो आता आईला शेतावर जायचं असं सांगून सुमनला आणायला गेला. सुमन मात्र बिचारी यायला तयार होत नव्हती. सुमनच्या आईनं तिला समजावलं आणि जावयाबरोबर आपल्या लेकीला पाठवून दिलं. सुमनच्या आईला वाटलं आपल्या पोरीचा पहिला संसार मोडला, आता दुसरा तरी मोडायला नको. मन्याची आई दारातच दळण करत बसलेली असते. समोरून मन्या सुमनला घेऊन आल्याचं पाहताच ती कमरेला आपला पदर खोचून उभी राहते आणि सुमनला शिव्या द्यायला सुरुवात करते. माझी परवानगी न घेता तू हिला घेऊन आलाच कसा असा प्रश्न आपल्या लेकाला मन्याला करते आणि माझ्या दागिन्यांची सोय करायची मगच घरात यायचं असं मंदा पोराला सांगते. आता मात्र मन्याचा राग अनावर होतो आणि तो गर्दीत उभ्या असलेल्या म्हातारीकडं तावातावाने जातो आणि तिला हात पकडून ओढतच आणून आई पुढे उभा करतो आणि म्हणतो, या म्हातारीला विचार, तुझे दागिने कुठे आहेत. मन्याचा तो भयंकर असा रुद्र अवतार पाहून मात्र त्या म्हातारीला आणि मंदाला दरारून घाम फुटतो. ज्या आईला जीवाच्या पलीकडं जपलं, कधी काही कमी पडू दिलं नाही, तीच आई आपला संसार मोडायला निघाली याचं त्याला वाईट वाटतं. म्हातारी सर्व लोकांसमोर ते दागिने मंदानेच
माझ्या घरी लपून ठेवले होते म्हणून कबूल करते. आता मात्र मंदाचा चेहरा पाहण्यासारखा होतो. सर्व लोक तिला नाव ठेवतात. मने आईला काहीच न बोलता सुमनला घरात घेऊन जातो आणि गरजेपुरते कपडे भांडे घेऊन आईचं घर सोडतो. मंदा मन्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तो काही केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. पोरगा आपल्याला सोडून गेलं म्हणून मंदाने आता अंथरूण धरलं होतं. मन्याला मात्र आईचं तोंड पाहण्याची पण इच्छा नव्हती. त्यानं शेतात 4 खांब उभे करून छप्पर तयार केलं आणि दोघेही नवरा बायकोनं नव्यानं आनंदानं संसार उभा केला. आता मन्यामागची दररोजची कटकट संपली होती, पण आईसोबत नसल्याची खंत तरीही त्याच्या मनात होतीच. त्याला आईला एकटीला सोडल्याचं वाईट वाटत होतं. तर मंडळी, तुम्हाला ही आजची आपली छोटीशी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखीन नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.